शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आज मी तुमचा क्लास घेणार आहे. या पटापटा. आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहे, आकृतिबंध किंवा पॅटर्न्स. तर आपण सुरू करायचा क्लास आपला. सगळेजण तयार आहे? चला मग. तर आकृतिबंध किंवा पॅटर्न्स. आकृतिबंध म्हणजे काय होतं की कोणती पण संख्या, आकार, आकृती जर विशिष्ट क्रमाने त्यांची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आकृतिबंध किंवा पॅटर्न असे म्हणतात. म्हणजे कोणता पण शेप, सिम्बॉल, नंबर, ड्रॉइंग जर एका स्पेसिफिक क्रमाने रिपीट होत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आकृतिबंध किंवा पॅटर्न असं म्हणतात. आपण एक एक्झाम्पल घ्यायचं. तर पहा, इथे काय आहे, एक बॉल आहे. सेकंड मध्ये 2 बॉल आहे, 3 बॉल आहे. आता मला इथे सांगू शकते का चौथ्या ह्याच्यात काय राहणार म्हणून? की जर एक बॉल पासून आपण सुरुवात केली, मग 2 बॉल, मग 3 बॉल, तर इथे किती बॉल्स येणार? सांगा मला पटापट चॅट मध्ये उत्तर द्या. व्हेरी गुड. येस. तर मग इथे किती बॉल्स येणार? 4 बॉल्स येणार. तर तुम्हाला याला म्हणतात आकृतिबंध किंवा याला म्हणतात पॅटर्न. आता आपण कोणता, इथे आपण एक शेप घेतलाय. हा कसा बरोबर एका विशिष्ट क्रमाने त्याची पुनरावृत्ती होते. इथे एक, ह्याच्यात मग अजून एक टाकलं, ह्याच्यात अजून एक टाकलं, ह्याच्यात अजून एक टाकलं, असा हा जो क्रम बनत आहे, ही जी चेन बनत आहे, त्याला पॅटर्न किंवा आकृतिबंध असं म्हणतात. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, नंबरचा एक्झाम्पल घेऊया. आता मला सांगा, इथे काय येणार? 2, 4, डॅश, 8, 10. तर या डॅशच्या जागी काय येणार? कोण सांगू शकेल मला? पटकन कमेंट उत्तर द्या मला पटापटा. इथे 2, 4, डॅश, 8, 10. तर उत्तर काय येईल? व्हेरी गुड. येस येस. तर उत्तर काय येणार? 6 येणार. काय येणार 6 उत्तर? कारण पहिले इथे 2 आहे, मग 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. इकडे प्रत्येक नंबर मध्ये 2 2 ची ऍडिशन झालं आहे. 2 2 आपण प्रत्येक नंबर मध्ये ऍड करत करत गेलो. हा एक पॅटर्न आहे, ही अशी चेन आहे. म्हणून जर आपल्याला माझं उत्तर काय पाहावं लागेल तर आपल्याला असं चेक करा. आपण अजून खूप सारे एक्झाम्पल्स पाहू, खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करू की तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की आकृतिबंध वगैरे कसं काम करतो. चला अजून एक उदाहरण आपण सॉल्व्ह करू. कोणी मला सांगू शकेल का ह्या क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येणार? कसं कसं सॉल्व्ह करायचं आपण आता हा क्वेश्चन? लिहा चॅट बॉक्स मध्ये, जरा जरा माहित असेल तर आपण सॉल्व्ह करूच आता सोबत. येस. चला आपण सॉल्व्ह करून पाहायचं का? तर मला सांगा, पहिला नंबर काय आहे? 1. दुसरा नंबर काय आहे? 4. तिसरा नंबर काय आहे? 9. तुम्हाला याच्यात काही साम्य वाटत आहे का? या नंबर्स मध्ये काही साम्य वाटत आहे का? कोणाला काही लक्षात येते का आपल्याला कोण? तर आपल्याला कोण हे लक्षात येतात की ह्या संख्या कोणत्या संख्या? चौरस संख्या. कोणत्या संख्या? चौरस संख्या किंवा स्क्वेअर नंबर आहे. सगळ्यांना माहिती आहे स्क्वेअर नंबर काय असतं? आपण शिकवतो ना, 1 into 1. 4 ला आपण कसं लिहू शकतो? 2 into 2. 9 ला आपण कसं लिहू शकतो? 3 into 3.
25 ला कसं देऊ शकतो 5 × 5 असे देऊ शकतो या नंबर्सला. मग इथे काय येणार 1 2 3 इथे काय येणार 4 4 × 4. आता मला सांगा 4 × 4 किती येतं 4 4 जा 16. तर इथे काय येणार 16 हे लिहिलं. समजलं सगळ्यांना आपल्याला ही पण माहिती आहे की चौरस संख्या आपण डॉट्सनी कशी दाखवू शकते. मग आम्ही तुम्हाला शिकवलं आहे ना. जसं 4 ला आपण असं 4 बिंदूंनी दर्शवू शकतो. 9 ला आपण असं 9 बिंदूंनी दर्शवू शकतो. तर हा काय बनतो हा एक स्क्वेअर बनतो. 16 चा पण हा कसा स्क्वेअर म्हणतात. म्हणून याला चौरस संख्या किंवा स्क्वेअर नंबर म्हणतात. तसंच म्हणून मग याचं उत्तर काय येईल 16. हा एक पॅटर्न आहे. असं आपल्याला साम्य ओळखावं लागेल प्रत्येक क्वेश्चन मध्ये. याच्यात काय सिमिलर आहे याच्यात काय कॉमन आहे तर मग आपण पटकन उत्तर काढू शकू. चला मग प्रश्नांना सुरुवात करायची का आपण. आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. ठीक आहे. तुम्हाला राईट डाऊन करायचं असेल तर राईट डाऊन करून घ्या. चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची. तर पहिला प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहे. चौरस संख्या किती आहे. आणि आपल्याला ऑप्शन्स दिले आहे 10 8 6 आणि 7. कोण देईल मला उत्तर. लिहा पटपट चॅट बॉक्स मध्ये. मी तुम्हाला आता सांगितलं चौरस संख्या म्हणजे काय होते. तर यांनी काय विचारलं आहे 1 to 100 मध्ये म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 अंकी म्हणजे 2 डिजिट वाली चौरस संख्या किती आहे. म्हणजे किती चौरस संख्या जे 2 डिजिट आहे ज्या 1 to 100 मध्ये येतात. आता याच्या आधीच मी तुम्हाला चौरस संख्या काय आहे हे सांगितलं आणि तुम्हाला मॅडमनी पण हे चौरस संख्या किंवा स्क्वेअर नंबर आणि ट्रायंगल नंबरचा कन्सेप्ट शिकवला आहे. तर मला द्या पटपट उत्तर. कोण देईल मला उत्तर कमेंट मध्ये काय येईल आन्सर. येस ओके ठीक आहे. मी तुम्हाला सांगते. तर मला सांगा चौरस संख्या कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे. आपण लिहून घेऊ पहिले कोणत्या कोणत्या चौरस संख्या मग आपण मोजू. तर आपण चौरस संख्या कोणती कोणती आहे. 1 ही चौरस संख्या आहे. नंतर 4 ही चौरस संख्या आहे. 9 16 25 तर त्यांनी काय म्हटलं आहे तर ह्या सगळ्या चौरस संख्या आहे 100 पर्यंतच्या. म्हणजे 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर
4, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर हे आहे. आता मी काय म्हटलं आहे, 2 अंकी संख्या म्हटलं. तर 1 2 अंकी आहे का? नाही. 4 2 अंकी आहे का? नाही. 9 2 अंकी आहे का? नाही. 16 आहे. तर 1 2 3 4 5 6 100 2 अंकी आहे का? नाही. तर आपल्या किती संख्या आहे पूर्ण? 1 2 3 4 5 6. तर 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती राहणार आहे? 6. तर आन्सर काय येईल आपला? 6. ऑप्शन 3. ही जी चौरस संख्या आहे ना, 1 4 9 16 25 वगैरे, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. या तुम्ही राईट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. तर या प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे की 1 5 10 16. आता पुढे काय येणार? हा प्रश्न मार्क जागी काय येणार इथे? ऑप्शन्स काय दिले त्यांनी? 20 23 26 आणि 27. आता आपण सगळ्यात पहिले काय चेक करू की या सगळ्यांमध्ये काही साम्य आहे का? 1 5 10 हे जे टप्पे आहे ना, या टप्प्यांमध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय साम्य आहे? तुमच्या काही लक्षात येत आहे का? कोण मला सांगू शकेल का आन्सर? चला मग आपण सॉल्व्ह करून पाहायचं का? तर आता 1 आणि 5 या दोघांमध्ये काय 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 डिफरन्स आहे? तर आपण 5 मधून 1 काढला तर उत्तर काय येईल? 4. आपण जर 10 मधून 5 काढलं तर उत्तर काय येईल? 5. जर आपण 16 मधून 10 काढले तर उत्तर काय येईल? 6. तुम्हाला इकडे साम्य दिसत आहे 4 5 6. म्हणजे इथे काय आलं पाहिजे? तिथे 7 आलं पाहिजे. म्हणजे जर 1 + 4 केलं तर 5 उत्तर येते. 5 + 5 केलं तर 10 येते. 10 + 6 केलं तर 16 येते. तर इथे 16 + 7 करावं लागेल. तर जर आपण 16 + 7 केलं तर काय येईल? 23. आपलं उत्तर काय येणार आहे? 23 येणार आहे. तुम्हाला लक्षात येत आहे का हे काय आहे? तर आकृतिबंध म्हणजे काय? तर हे जे पॅटर्न आहे यांच्यामध्ये काय साम्य आहे? हे सगळे टप्पे आहे. या टप्प्यांवर आपण कसं पोहोचलो आपल्याला ते माहिती करून घ्यायचं पहिले. जेव्हा आपल्याला ते माहित पडते तर हे जे ऑपरेशन आहे आपल्याला याच्यावर करावं लागेल. मगच आपल्याला उत्तर भेटणार. तिथे आन्सर काय आहे? 23. पण तुम्हाला खूप लक्ष देऊन आणि खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करूनच ते हळूहळू तुम्हाला लक्षात येणार. आता आपण अजून सॉल्व्ह करू क्वेश्चन की तुम्हाला इझिली लक्षात येणार. लिहून घ्या मग पटापट. चला वळायचं नेक्स्ट क्वेश्चन करा.
चला मग काय प्रश्न दिला आहे आपल्याला, तर इथे पॅटर्न मध्ये हे ड्रॉइंग्स आहे किंवा हे सिम्बॉल्स आहे, हे आकार आहे. आपल्याला आकारावरून हा पुढचा आकार कोणता आहे हे ओळखायचा आहे. तर तुम्ही पहिलं पाहून घ्या. तर इकडे फुलांच्या पाकळ्या दिलेल्या आहे. या फुलामध्ये सगळ्या पाकळ्या, पुढच्या फुलामध्ये काय झालं, यांनी ह्या 2 पाकळ्या काढून टाकल्या. याच्या पुढच्या फुलामध्ये काय झालं, यांनी या 2 तर काढलेल्याच होत्या, यांनी अजून 2 पाकळ्या काढून घेतल्या. आता मला सांगा याच्यात काय, आता पुढच्या याच्यात काय होणार, तर त्या अजून मला उत्तर द्या पटकन, काय ऑप्शन येईल मग. आता तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच्या 2-2 पाकळ्या काढत आहे, तर मग उत्तर काय येईल. पहा इथे ऑप्शन्स दिले, ऑप्शन्स पण ओळखा की इथे काय येईल उत्तर. किंवा तुम्ही असे बघू शकता की इथे 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या, इथे 6 पाकळ्या, इथे 4 पाकळ्या, तर इथे किती पाकळ्या येणार, इथे किती पाकळ्या येणार सांगा पटापट. चॅट बॉक्स मध्ये टाका पटापट सगळ्यांना. एकदम इझी प्रॉब्लेम आहे ना, खूप इझी प्रॉब्लेम आहे. व्हेरी गुड, येस. तर ऑप्शन काय येणार, सी ऑप्शन. कारण इकडे इथे इथे आधी 2 पाकळ्या काढल्या, मग अजून 2 पाकळ्या काढल्या, तर इथून अजून 2 पाकळ्या काढल्या, म्हणजे टोटल किती पाकळ्या होणार, 8 6 4 2. तर कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये 2 पाकळ्या आहेत, तर सी मध्ये 2च पाकळ्या, म्हणून उत्तर काय येणार, 3 किंवा सी उत्तर येणार. फक्त 2च पाकळ्या उरणार. समजलं तुम्हाला, आहे की नाही सोपं. चला पटकन राईट डाऊन करून घ्या मग. लिहून घ्या सगळेजण. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. तर हा आहे क्वेश्चन नंबर 4. तर याच्यात पण सेमच आहे, आणि याच्यात फक्त आता हे गुणाकार, इक्वल्स टू, ऍडिशन हे जे आहे ना, याचे सिम्बॉल घेतलंय या क्वेश्चन साठी. तर पहिले काय इथे काय आहे, ऍडिशन इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन. पुढच्या याच्यात काय झालं आहे, पहिले इक्वल टू आलं, मग मल्टिप्लिकेशन आलं, मग ऍडिशन आलं. त्याच्या पुढच्या पहिले मल्टिप्लिकेशन आलं, मग ऍडिशन आलं, मग इक्वल्स टू आलं. तुम्हाला लक्षात येत आहे का, काही काही पॅटर्न लक्षात येत आहे का आपल्याला काही, ते पहा मी तुम्हाला सांगते. इथे काय केलंय यांनी, हा जो प्लस इथे 1 नंबर वाला आला आहे, त्याला त्यांनी 3 नंबर पाठवून दिला. म्हणजे जे हे 1 2 3 होतं, तर हा 1 नंबर मागे चालला गेला, आणि 2 समोर आला, मग 3, आणि इथे मग नंतर काय झालं, 3 समोर आला, 1 मागे आला, आणि 2. म्हणजे ते काय करताय, एकेकाला समोर पाठवत आहे आणि समोर त्याला मागे पाठवत आहे. तुम्हाला लक्षात येतं का, मला सांगू शकतो का इथे काय येणार, म्हणून काय येणार पहा. उत्तर द्या मला पटापट. का कोणता ऑप्शन येईल आन्सर आता. पहिले प्लस इक्वल टू मायनस, प्लस इक्वल टू मल्टिप्लिकेशन, मग हा समोर साईन आणि हा साईन त्यांनी मागे पाठवून दिला, हा असा इकडे पाठवून दिला, तर हे आलं. त्याच्यानंतर त्यांनी हा इकडे पाठवून दिला, तर हे आलं. त्याच्यानंतर ते कोणतं पाठवणार, तर हा इकडे पाठवून देणार. तर मग काय उत्तर येईल, एकदम सोपं आहे. काय उत्तर येईल, ए आन्सर येईल. सेम हे ए आन्सर येईल. कारण काय झालंय ना, इथे मल्टिप्लिकेशन, लक्षात आहे का तुम्हाला, हे पहा, प्लस इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन, मग हे इकडे पाठवलं, तर हा समोर आला, हा समोर आला, आणि हा मागे जाऊन उभे राहिला लाईन मध्ये. मग हे असं करत, मग आता ही आहे, तर इकडे काय केलं त्यांनी, याला मागे पाठवायचं, याला मागे पाठवायचं, म्हणजे प्लस समोर येणार, म्हणजे प्लस समोर येईल, हा सेकंड नंबर वर, आणि मल्टिप्लिकेशन शेवटच्या. असं कोणत्या याच्यात आहे, तर पहिल्या याच्यात आहे,
म्हणून याचा आन्सर काय येणार, इथे येणार. याचा आन्सर काय येणार, 1. याच्या मागे काहीच नाही, फक्त तुम्हाला लॉजिक, रिझनिंग आणि तुमचं बस इमॅजिन करून हे तुम्हाला आन्सर द्यावं लागणार आहे. ठीक आहे, राईट डाऊन करून घ्या पटकन. चला मग मिटवू मी. जर तुमचं लिहायचं राहिलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण लिहून घेऊ शकता. आणखी मग पुन्हा प्ले करायचं. चला पुढचा प्रश्न. हे ऑप्शन्स आहे. चला आता हे तुम्ही पहा, तुम्हाला काही लक्षात येत आहे का इथे काय होतं म्हणून. प्रत्येक टप्प्याला काय होत आहे, 2-2 बिंदू वाढत आहे. ते कसे वाढत आहे, तर एक या लाईन मध्ये वाढत आहे, एक या लाईन मध्ये वाढत आहे. तर उभी आणि आडवी अशी एक 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 बिंदू वाढत चाललाय. तर आता एकदमच सोपं आहे. आता हे इथे कोणतं येईल, पटकन सांगा. ऑप्शन्स पहा आणि सांगा कोणतं ऑप्शन येईल. लिहा पटकन सगळेजण चॅट बॉक्स मध्ये. येस, व्हेरी गुड, एकदम बरोबर. काय येणार आता, जसं इथे उभी एक बिंदू वाढवायचे ना आपल्याला, आडवी एक बिंदू वाढवायचे ना. उभी एक वाढवली, आडवी एक वाढवली, तर हे याच्यात उभी आणि आडवी एक एक वाढवली तर किती होणार. तर असं येणार, इकडे पण 4, इकडे पण 4. आता कोणत्या ऑप्शन मध्ये असं दिसत आहे आपल्याला, तर पहा हे ऑप्शन तर पॉसिबलच नाही, कारण उभी नाही आडवी हे तर वेगळंच आहे. तर हे याला मॅच होते का, साम्य आहे का, याच्यात काही नाही, साम्य नाही आहे, याच्यात पण नाहीये. तर हे ऑप्शन तर आधीच आपण कॅन्सल करू शकतो. मग हा आणि हा ऑप्शन. तर याच्यात पहा, इथून पण डावी बाजूकडून सुरू होतं, हे डावीकडून सुरू होतं, आणि पण हे इकडे कोणत्या साईडने, उजव्या साईडने, म्हणजे हे पण उत्तर का नाही. तर आपण इझिली सांगू शकतो की याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 2 येणार आहे. कारण जसं जसं इथे एक 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 बिंदू वर आणि खाली वाढत चाललेला आहे, तर पुढचं जे जो आपला प्रश्न होता त्याचं उत्तर काय येणार, ऑप्शन 3 येणार. म्हणून लक्षात येतं ना तुमचा भाग किती सोपा आहे ना, एकदम एकदम सोपा चॅप्टर आहे. चला जायचं पुढील प्रश्नाकडे.
उत्तर हा आपला प्रश्न आहे. त्यांनी ॲरोज दाखवून आपल्याला विचारला की पुढचा ॲरो कोणत्या बाजूने असेल, कोणत्या दिशेने असेल. तर सगळ्यात पहिले त्यांनी दाखवली आहे तर कोणतं सांगेल मला खूप सोपा. पहा, पहिले हा बाण असा होता, मग त्यांनी तो असा केला, नंतर असा केला, नंतर असा केला. तर आता तो कसा जाईल, कसा येईल सांगा मला. खूप सोपं उत्तर आहे. लिहा सगळेजण चॅट बॉक्स मध्ये उत्तर. येस, ओके. तर पहा, उत्तर काय येणार आहे, सी किंवा हा येणार आहे. तर का उत्तर येणार आहे, पहिले त्यांनी कसं ठेवलं, असा ठेवला, दिसतंय. मग त्यांनी असा केला, मग असा केला, आणखी मग असा केला. तर आता कसं होणार, असं म्हणजे ऑप्शन काय आलं, सी. ही जे असं हे असं फिरत आहे ना, हे कसं फिरत आहे, ते क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहे, म्हणजे हे असं असा चक्कर मारत आहे. जसं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तुम्ही ह्या दिशांनी पण हे ओळखू शकता. जसं हे ईस्ट कडे पॉइंट आउट करतं, त्यानंतर हे साऊथ कडे पॉइंट करतं, मग हे वेस्ट कडे पॉइंट आउट करतं, मग हे नॉर्थ कडे पॉइंट आउट करतं. तर ते पुन्हा पुन्हा कशावर पॉइंट आउट करतं, पुन्हा ईस्टवरच पॉइंट करणार आहे. कारण फक्त चारच होऊ शकतात ना बाजू, एक तर वरती, नाही तर उजवीकडे, नाही तर खाली, नाही तर डावीकडे. पुन्हा कुठे वरतीच. जर इथे सुरुवात जर उजवीकडून झाली असेल तर मग पुढचं उत्तर पण उजवीकडेच येईल, म्हणून ऑप्शन सी चे काय आहे, ईस्ट. मला समजलं का. हे सगळे असे लॉजिक यूज करूनच किंवा कॉमन सेन्स यूज करूनच तुम्हाला असे उत्तर काढावं लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला, हा आपला पुढील क्वेश्चन आहे. तर याच्यात काय आहे की हा एक शेप दिला, हा एक आकार दिला. याच्यात काय काय होतं, प्रत्येक टप्प्याला एक 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 ॲरो हा निघत चाललाय. म्हणजे ते 4 होते, इथे 3 होते, इथे 2 होते. आपल्याला माहित आहे की इथे एक ॲरो असलेला असा आकार असायला पाहिजे, पण आपण ऑप्शन पाहिजे तर सगळ्यांकडे एक एकच ॲरो आहे, सगळ्यांकडे एक एकच ॲरो. मग आपल्याला आता आपल्याला काय ओळखावं लागेल की आपल्याला माहित पडेल हे उत्तर आहे, तर त्या ॲरोजची दिशा ओळखावं लागेल की ते कोणत्या दिशेचे ॲरोज एक एक करून काढत आहे. तर सगळ्यात पहिले काय झालं, जेव्हा हे 4 ॲरोज होते, सगळ्यात पहिले हा वाला ॲरो काढला, हा काढला, तर हा शेप बनला. ठीक आहे, मग हा शेप तयार झाला. हा ॲरो काढला, त्याच्यानंतर त्यांनी कोणता ॲरो काढला, या शेपमध्ये हा ॲरो काढला, त्यांनी हा काढून टाकला, मग हा बनला. म्हणजे आधी हा काढला, त्याच्यानंतर हा काढला. आता ते कोणता काढणार, खूप सोपं. पहिले हा काढला, मग हा काढला, त्याच्यानंतर कोणता काढणार, वरचा काढणार. वरचा का काढणार, कारण हे जे ते काढत आहे ते या डायरेक्शन मध्ये. पहिले हा काढला, मग हा काढला, मग हा काढला, हा हा आणि मग हा. आता याच्यात हा काढल्यावर हा काढल्यावर हा काढणार, म्हणजे उत्तर काय येणार आहे, उत्तर हे येणार आहे, कारण आपण हा काढून देणार आहे चौथ्यामध्ये. हे आहे उत्तर. तर उत्तर काय येणार आहे, सी येणार आहे. उत्तर काय आहे, सी. समजत का तुम्हाला याच्यात फक्त आता ॲरोजचा नंबर नाही तर त्यांची दिशा पण लक्षात घेऊन घ्यावं लागणार की पहिले त्यांनी कोणता काढला, मग कोणता काढला,
आणि आता कोणता काढावा लागणार आहे त्यांना. तर जसा पहिले आधी हा काढला, त्याच्यानंतर हा काढला, त्याच्यानंतर हाच काढणार, कारण हा नाही काढू शकत, कारण मग ह्याच्यात काही साम्य राहणार का, याच्यात काही नियमितता राहणार का, काही काही गोष्टी नाही, कारण ते रिपीट होतात ना गोष्टी, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न असतं ना. तर म्हणून मग आपल्याला असं ओळखून मग आपल्याला हा उत्तर काढावा लागेल. म्हणून आपलं उत्तर येईल हे. चला राईट डाऊन करून घ्या पटकन. पुढील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? त्यांनी काय विचारलं? नाही विचारलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की नाही विचारलं. आता आणि आपण ऑप्शन्स पण देऊ. काय विचारलं आहे? त्रिकोणी संख्यांबद्दल विचारलं. सगळ्यांना माहिती आहे का त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते? तर त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांचे जर आपण बिंदू जोडले, त्या नंबरचे बिंदू जोडले तर त्रिकोण बनला पाहिजे किंवा ट्रायंगल बनला पाहिजे. तर आपण चेक करायचं का? तर 10 त्रिकोण बनत आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर मी 10 बिंदू लावले तर हा त्रिकोण बनत आहे का? सांगा बरं. हो बनत आहे. म्हणजे 10 उत्तर येणार का नाही? कारण यांनी काय विचारलं? त्रिकोणी संख्या नाही. तर हा उत्तर आहे का? तर नाही, हा उत्तर नाही. आता 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हा त्रिकोण बनत आहे का? पहा बरोबर 15 बिंदू घेतले आणि हा पण त्रिकोण बनतो. म्हणजे हे उत्तर आहे का? नाही. आता पुढचा आपण 36. 1 2 3 सगळे जरा बनवून पहा आपल्या आपल्या नोटबुक मध्ये की बनतो की नाही. तर
पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 36 चा बनला का हो. तर आता तुम्हाला दिसतच आहे याचा त्रिकोणी संख्या ही त्रिकोणी संख्या ही त्रिकोणी संख्या म्हणजे बिलकुल ही त्रिकोणी संख्या राहणार आहे का नाही आहे आपण एकदा चेक करून घेऊ. पण 42 चा त्रिकोण बनतच नाही. नाही त्रिकोण बनत आहे का हा त्रिकोण बनत आहे का तर नाही. म्हणजे पुढील पैकी कोणत्या संख्या त्रिकोणी नाही आहे 10 नाही 15 नाही 36 नाही तर 42 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. आता पेपर मध्ये एवढं सगळं काढण्यापेक्षा तुम्ही ही ज्या त्रिकोणी संख्या आहे ना ह्या पाठच करून घ्या. आपल्याजवळ लिहिलेलं आहे आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की कोणत्या संख्या त्रिकोणी संख्या असतात म्हणून तर त्याच आपण पाठ करून घ्यायच्या की पेपर मध्ये एवढं तुम्हाला त्रिकोण काढायची गरज पडणार नाही. समजलं सगळ्यांना. जायचं आपण पुढे. तुम्हाला अजून काहीही डाऊट्स असले तर तुम्ही व्हॉट्सअप वर टाकू शकता. तुमचे डाऊट्स क्लिअर करून. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न खूप सोपी आहे. आपण फुलांच्या पाकळ्यांबद्दल जसं आपण आधी केलं होतं ना त्याच टाइप मध्ये क्वेश्चन आहे. तर इथे काय आहे की पहिले फुलांच्या पाकळ्या किती होत्या 8. मग त्यांनी 2 फुलांच्या पाकळ्या काढल्या. पण कोणत्या 2 काढल्या ज्या आमोरा समोर होत्या त्या त्यांनी फुलांच्या पाकळ्या काढल्या. मग ठीक आहे. मग पुढे कोणत्या काढल्या आता ह्या तर काढल्या होत्या आणि अजून मग ह्या वाल्या काढल्या ज्या आपल्या आमोरा समोर होत्या ना या आपण काढून दिल्या. आता जर या वाल्या काढल्या आणि या वाल्या काढल्या तर आता कोणते काढणार ते जितके आता हे आपल्याला माहितीच आहे. इथे 8 आहे इथे 6 आहे इथे 4 आहे तर इथे किती येणार 2 पाकळ्या येणार. तर मग पहिलेच आपण हा जो 1 आहे हा ऑप्शन एलिमिनेट करू शकतो किंवा कॅन्सल करू शकतो. कारण एक पाकळी तर उडणार नाही. कधी पण किती पाकळ्या उडणार 2 कारण प्रत्येक टप्प्यावर त्यांनी 2-2 पाकळ्या कमी केलेल्या आहेत. तर आता आपल्याला ओळखायचं आहे की यापैकी कोणत्या पाकळ्या उत्तर आहे. तर मला सांगा. सगळ्यात पहिले आपण वरच्या पाकळ्या काढल्या. तर जर आपण ह्या वरच्या पाकळ्या इथूनच काढलेल्या आहेत तर हे उत्तर असू शकते का नाही. कारण ह्या पाकळ्या आपण आधीच काढून फेकून दिल्या. ह्या पाकळ्या आपण आधीच काढून फेकून दिल्या म्हणजे हे उत्तर येईल का नाही येणार हे उत्तर. त्याच्यानंतर आपण कोणत्या पाकळ्या काढल्या या पाकळ्या काढल्या ज्या अशा आहेत ज्या उभ्या नाही आहे त्या आडव्या आहे या आडव्या वाल्या काढून दिल्या.
मग हे उत्तर यावे का नाही? जर त्यांना पाकळ्या काढायच्या आहेत तर कोणत्या पाकळ्या काढू शकतात? आता ज्या अशा आहे किंवा ज्या अशा आहे. तर अशा आणि अशापैकी कोणती पाकळी? ही पाकळी. म्हणून उत्तर काय येणार? हे येणार. तर आता इकडे सेम जसं 8, 6 च्या तुम्हाला माहिती आहे की 2च पाकळ्या उरणार आहे, कारण प्रत्येकी टप्प्यावर 2-2 पाकळ्या आपण काढलेल्या आहे. पण मग त्या कोणत्या पाकळ्या राहील? तर हे करायसाठी तुम्हाला हे पाहावं लागेल. पहिले उभ्या 2 काढल्या, मग आडव्या 2 काढल्या. आता कोणत्या काढणार? जे स्लांट मध्ये 2 आहे त्यापैकीच एक काढणार. तर तसं कोणतं ऑप्शन आहे? 2 ऑप्शन आहे. म्हणून आन्सर काय येणार? 2 ऑप्शन येणार. आणि मग आता त्या पाकळ्या अशा उरणार आणि त्या ह्या वाल्या पाकळ्या काढून. समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? आपण कसं एक एक स्टेप करू उत्तरपर्यंत पोहोचलो. तर आपल्या हर एक टप्प्यावर तेच चेक करायचं की काय बदल घडतोय आणि काय तो बदल मध्ये जो साम्य लावून आपल्याला उत्तराकडे जावं लागेल. समजलं सगळ्यांना? आहे की नाही? सोपं, खूप खूप एकदम सोपं आहे. चला जायचं आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. हा आपला आता शेवटचा प्रश्न आहे. हा तो ऑप्शन आन्सर तुम्ही बिना ऑप्शन्सचे देऊ शकता, कारण याच्या आधी आपण सेम असाच क्वेश्चन केला होता, प्लस मल्टिप्लिकेशन आणि इक्वल्स टू वाला. तर मग मला सांगणार का को आन्सर? तर हे तर खूपच सोपं आहे, तुम्हाला इझिली येतं. पटापट द्या मग मला काय ऑप्शन आन्सर येणार. नोटबुक मध्ये काढून पहा काय येणार आन्सर, ड्रॉ करून पहा. याच्या आधी आपण सेम या टाइपचा प्रॉब्लेम केला होता. सेम की पहिले स्क्वेअर आहे, मग प्लस आहे, मग स्टार आहे. मग त्यांनी स्क्वेअर मागे पाठवला प्लस आणि स्टारला पुढे ढकललं. मग प्लस मागे पाठवला स्टार आणि बॉक्सला पुढे ढकललं. तर आता ते काय करणार? स्टारला मागे पाठवणार आणि बॉक्स आणि प्लसला पुढे ढकलणार. तर कोणता आन्सर येणार? सांगा पटापट चॅट बॉक्स मध्ये. येस, व्हेरी गुड. येस. तर आन्सर काय येणार? ऑप्शन 1 येणार, कारण त्यांनी पहिले याला मागे ढकलून तर हे आन्सर आलं. मग प्लसला मागे ढकललं तर प्लस मागे झाला, स्टार पुढे आला, प्लस पुढे आला, स्टार पुढे आला. आता स्टारला मागे ढकलू आणि हे दोघांना पुढे, म्हणजे बॉक्स प्लस आणि स्टार. हे असंच आहे जसं 3 मुलं रांगेत उभे आहेत आणि पहिले या मुलाला मागे पाठवलं आपण. तर आपल्याकडे 3 मुलं आहे. हा हे एक बॉटल, इंकची बॉटल, ही लिक्विडची बॉटल आणि हा पेन. त्यांनी काय केलं? याला पहिले मागे पाठवलं, मग हे दोघं समोर आले. मग त्यांनी काय केलं की त्यांनी याला मागे पाठवलं, मग हा पेन समोर आला. मग त्यांनी दुसऱ्याच्यात काय तिसऱ्या राऊंड मध्ये काय केलं? याला मागे पाठवलं तर डबल हा बॉटल समोर आला. ते तसे झालं. तर तसं तुम्ही इमॅजिन करू शकता की पहिले हा बॉक्स प्लस स्टार होता, तर मग बॉक्सला मागे पाठवलं तर प्लस आणि स्टार पुढे ढकलला गेले. मग असं करत आपण आपल्या आन्सरकडे आलो, म्हणून आन्सर हे आलं. पहा, या सगळ्या क्वेश्चन मध्ये असंच साम्य आहे आणि तुम्हाला असंच उत्तर काढायचं आहे. हे असे वेगळे टाईपचे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला हळूहळू ते पॅटर्न लक्षात येईल. त्यांच्यामध्ये काय कॉमन आहे, काय कॉमन नाही आहे ते लक्षात येईल आणि तुम्ही हळूहळू मग ते आन्सरकडे जाणार. तुम्हाला काही पण डाऊट असले, काही पण क्वेश्चन्स असतात, तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. मी किंवा सुंदर मॅम तुमचे डाऊट्स क्लिअर करून देणार. तर मग मजा आली सगळ्यांनाच क्लासमध्ये. एकदम इझी आणि फन क्लास होता हा. जास्त काही कॅल्क्युलेशन्स मध्ये करायचे आपल्याला, फक्त पाहून आणि इमॅजिन करूनच सांगायचं होतं. तर सगळ्यांना माहिती आहे आता घराला टाइम. चला सगळ्यांना बाय बाय, भेटू उद्याच्या क्लासमध्ये. बाय बाय.